वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण डीसी जनरेटरच्या संपूर्ण संकल्पना आणि विश्लेषणासह ऑल इंडिया ट्रेड टेस्ट जुलै 2026 मास्टर क्लास सिरीजचा भाग कव्हर करणार आहोत. आम्ही ITI इलेक्ट्रिशियन सेकंड इयर नायमी मॉड्यूल 1चे 55 प्रश्न कव्हर करू. या मास्टर क्लासचा नकाशा डीसी जनरेटरच्या 4 मुख्य विभागांवर आधारित आहे: रचना आणि सामग्री, तत्वे आणि सूत्रे, प्रकार आणि उपयोग आणि समस्या निवारण. यामध्ये प्रॅक्टिकल उदाहरणांसह नेहमीचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. बाह्य रचनेत योक चुंबकीय सर्किट पूर्ण करतो. पोल कोअर कॉईल फ्लक्स तयार करण्यासाठी चुंबकीकरण करतो. पोल शू हवेच्या अंतरामध्ये समान चुंबकीय प्रवाह पसरवतो. अंतर्गत रचनेत आर्मेचर कोअरमध्ये लॅमिनेशन असते की वे स्लॉट शाफ्टला फिक्स करण्यासाठी वापरले जाते आणि कम्युटेटर रायजर हा कम्युटेटरचा भाग आहे. स्प्लिट रिंग स्लॅश कम्युटेटर AC प्रवाहाचे युनिडायरेक्शनल म्हणजे DC आउटपुटमध्ये रूपांतर करते. DC जनरेटरमध्ये योक मोठ्या जनरेटरसाठी कास्ट स्टील आणि लहान जनरेटरसाठी कास्ट आयर्नचा वापरतात. पोल शू हे चुंबकीय मार्गाचा रिलॅक्टन्स कमी करण्यासाठी सॉलिड पद्धतीचे असतात. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आर्मेचर आणि पोल कोअर हे लॅमिनेटेड असतात. ब्रशेस कार्बन आणि ग्रॅफाइटचे बनलेले असतात. जनरेटरचे मूळ तत्व आहे फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम. जनरेटर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम निर्माण झालेल्या EMFची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी वापरला जातो. जनरेटरसाठी उजवा हात आणि मोटरसाठी डावा हात वापरा. DC जनरेटरसाठी महत्त्वाची सूत्रे इथे दिली आहेत: जनरेटेड EMF, डायनॅमिकली इंड्युस्ड EMF आणि बॅक EMF DC मोटरसाठी. या स्लाइडमध्ये वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग कॅल्क्युलेशनची उदाहरणे दिली आहेत. वेव्ह वाइंडिंगमध्ये A=2 वापरून 357 व्होल्ट्स आणि लॅप वाइंडिंगमध्ये A=P वापरून 640 व्होल्ट्सची गणना केली जाते. वेव्ह वाइंडिंग कमी करंट आणि उच्च व्होल्टेजसाठी वापरतात, ज्यात समांतर मार्ग A2 असतात. लॅप वाइंडिंग उच्च करंटसाठी वापरतात, ज्यात समांतर मार्ग A पोल्स P समान असतात. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप कमी करण्यासाठी आर्मेचरचा रेझिस्टन्स अत्यंत कमी ठेवला जातो. आर्मेचर रिॲक्शनमुळे लोड वाढल्यास टर्मिनल व्होल्टेज कमी होतो. या समस्येवर उपाय म्हणून मोठे जनरेटरमध्ये भरपाई देणारे वाइंडिंग म्हणजे कॉम्पन्सेटिंग विंडिंग वापरतात आणि इंटरपोल्स नेहमी आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडले जातात. DC जनरेटरचे वर्गीकरण मुख्यत्वे सेपरेटली एक्साइटेड आणि सेल्फ एक्साइटेडमध्ये असे केले जाते. सेल्फ एक्साइटेड जनरेटर सिरीज, शंट आणि कंपाऊंड प्रकारांमध्ये विभागलेले असतात. कंपाऊंड जनरेटर शॉर्ट शंट कंपाऊंडसारखे असू शकतात. प्रॅक्टिकल उपयोगांमध्ये आर्क वेल्डिंगसाठी डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर वापरले जाते, कारण व्होल्टेज वेगाने ड्रॉप होणे आवश्यक असते. लांब अंतराच्या वितरणासाठी कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर वापरले जाते. इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी शंट जनरेटर वापरले जाते, कारण तिथे स्थिर व्होल्टेजची गरज असते. परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ग्राफमध्ये X मार्किंग आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप दर्शवते. ब्रश कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स ब्रश आणि कम्युटेटर या 2 बिंदूंमध्ये मोजला जातो. व्होल्टेज फेल्युअरचे कारण शंट फील्ड रेझिस्टन्स क्रिटिकल रेझिस्टन्सपेक्षा जास्त असणे असू शकते. व्होल्टेज तयार करण्यासाठी शिल्कीय चुंबकत्व म्हणजेच रेसिड्युअल मॅग्नेटिझम आवश्यक आहे. जनरेटर नेहमी घड्याळाच्या दिशेने फिरवावा, अन्यथा चुंबकत्व गमावले जाते. बराच वेळ बंद ठेवल्यास चुंबकत्व नष्ट होत नाही. स्पार्किंगची समस्या MNA आणि GNAच्या पोझिशन बदलल्यामुळे उद्भवते. देखभालीसाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स सुधारण्यासाठी मशीनमध्ये गरम हवा सोडली जाते. यासह आम्ही ऑल इंडिया ट्रेड टेस्ट मॉड्यूल 1चे 55 प्रश्न यशस्वीरित्या कव्हर केले आहेत. धन्यवाद. मॉड्यूल 1चे PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करा. बेस्ट लक.